सोलापूरचे उजनी धरण जवळपास 76% भरलेले आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये जवळपास 21,000 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये 5,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदी दुतडी भरून वाहत आहे. आता आपण चंद्रभागा नदीच्या काठावरती आहोत. या ठिकाणी बघतोय की चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि भक्त पुंडलिकाचं जे काही चंद्रभागेच्या पात्रामध्ये मंदिर आहे, ती मंदिरांना देखील पाण्याने वेढा दिलेला आहे आणि घाटापर्यंत पाणी तर खरं लागलेलं आहे. त्यामुळे भाविकांची देखील स्नानासाठी येताना कुठेतरी गैरसोय होती आहे. एकूणच बघतो की आपण चंद्रभागा नदीच्या पातळीमध्ये वाढ होत असताना प्रशासनाचे देखील धाकधूक वाढलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर खरं तर उजनीच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली होती. आता काही प्रमाणात आवक मंदावली असली तरी आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी खरं तर प्रशासनाने हे भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने प्रशासनाने देखील कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडून यासाठी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. नगरपालिकेच्या वतीने लाईफगार्डची देखील इथे नेमणूक करण्यात आलेली आहे. बोटींची बोटी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. काल 6 भाविक नदी पात्रामध्ये बुडतानाची देखील घटना घडली होती. येथील कोळी बांधवांनी त्यांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे कुठेतरी प्रशासन देखील आता अलर्ट मोडवरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहे.